कमबॅक मित्रांनो, कमबॅक आपला कमबॅक झालेला आहे युट्यूब वरती. मला वाटतं किती 6-7 महिन्यानंतर युट्यूब स्टार्ट करतोय. आणि हा युट्यूब आता इन्फॉर्मेटिव्ह वगैरे असं काय नाही. मी विचार करतोय की माझी डेली लाईफ आहे ती मी दाखवेन व्लॉग्स मध्ये, म्हणजे कम्प्लीट हे सगळे व्लॉग्सच येतील. तर आता मला थोडा बरं वाटते, सवय नाही ऍक्च्युली युट्यूब वरती बोलण्याची, पण ठीक आहे. मी जे बोलेन ते तुम्ही बघणार आणि ज्यांना बघायचं आहे ते खरोखर व्लॉग्स बघत राहणार. तर एनिवेज मित्रांनो, स्टार्ट करतोय आपण आजपासून युट्यूब. ओके, युट्यूब व्लॉग्स. तर पहिल्यांदा भाई माझा फेस बघा तुम्ही. ऍक्च्युली माझ्या फेसला ना ऍक्च्युली मी आता शिफ्ट झालो. मी गावामध्ये राहतो. गाव म्हणजे मस्त एरिया आहे. बाहेर बघा ना कसा पाऊस पडतोय, एकदम मस्त पाऊस चालू आहे आता. तर मी मस्त एन्जॉय करते, घरी वर्कआउट करतो, मील करतो, त्याच्यानंतर कधीतरी 2-4 दिवसांनी बाहेर फिरायला पण जातो. तर हा मी काय बोलतो, आणि युट्यूब मध्ये असा होऊ शकतो मी एक टॉपिक बोलत राहील त्याच्यावरतीच बोलेल. तर माझ्या पिंपल्स कशामुळे झालेत मला माहिती नाही. ऍक्च्युली हे केस आहेत ते करले आहेत, तर मी आता जास्त ग्रो झाले म्हणून वरती बांधून ठेवलेत. ते जेव्हा समोर येतात तर काही लोक बोलले मला ते केस इथे फोरहेडवरती आल्यानंतर ते पिंपल्स होतं. मला ना इथे इन्फेक्शन पण झालेला. तर ऍक्च्युली जिम नॉन एसी आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त घाम येतो. तर मे बी त्याच्यामुळे झालं. मला कमेंट करून सांगा ना की काय रिझन आहे याच्यामध्ये. मला अजिबात माहित नाही. माझी डाईट परफेक्ट आहे, मी काय चुकीचं जास्त असं काही खात पण नाही. तरी पण हे बघा माझं खाणं हे असंच असतं. पायनॅपल वगैरे एकदम चांगलंच खातो मी, अंडी चिकन. पण कशामुळे होते मला माहित नाही. तर हा, आणि आता बघूया यार, ही हेअरस्टाईल मला कर्लीच आवडते, पण ती कर्लीचा असा प्रॉब्लेम ते डोल्यावरती येतात पूर्ण अशी केसांनी, डोळे झाकून जातात. तर असे बांधून ठेवलेले आहेत. फक्त मला प्लीज यार कमेंट करून सांगा की कशामुळे होते पिंपल्स, कशामुळे आहेत, की तुम्हाला पण झालेलं आहे. ओके, तर आता मी पायनॅपल कट करतो. मी जस्ट माझी पहिली मील केलेली आहे. तर या पायनॅपल कट करायला सुरीच तुटलेली आहे. या आयुष्यात टास्क वरती टास्क आहे. कसं साफ करणं मला समजत नाही. दुसरी सुरी नाही, ती आहे ना छोटी रेडवाली, ती छोटी आहे. छोटी आहे. नाव नाही. ओके मित्रांनो, बॉडीबद्दल बोलायचं झालं तर मी कोणाला सांगितलं नाही. माझा 2-3 महिने वर्कआउट बंद होता. मला खूप जास्त म्हणजे बोन्स पेन करत होते. मला ठीक नव्हतं वाटत कॉम्पिटिशन नंतर, कारण मी ती प्रेप एवढी खेचलेली की एक्स्ट्रीम. तर त्याच्यामुळे मी वर्कआउट थोडा बंद ठेवला. मस्त रिकवर झालो कम्प्लीट, आणि त्याच्यानंतर चालू केला. आत्ता मला जवळजवळ 3 महिने झालेले आहेत वर्कआउट चालू करून. आणि गेन्स तुम्ही बघू शकता, थोडीफार झालेली आहे बॉडी आता. तर जेव्हा मी वर्कआउट आता चालू केला तेव्हा माझा 80 kg वेट होता. पूर्ण वेट ड्रॉप झालेला आणि मसल मास पण पूर्ण डाऊन झालेला. ॲक्च्युली मला मिररमध्ये माझी बॉडी बघायची इच्छा नव्हती, पण आत्ता थोडं बेटर फील होते. पुढच्या ब्लॉग्समध्ये नाहीतर मग मी तुम्हाला बॉडी दाखवेनच. आत्ता वेट किती आहे माहिती आहे काय, 90 kg वेट झालेला आहे मला. आणि असा हल्कवाला फील होते मला, मस्त एकदम मजबूत. मी पायनॅपलचा धंदा करू का, फ्रूट सॅलडचा? हा, कर ना. तू मला पहिले कापून दे लवकर, मला भूक लागली आहे. हे बघ, मी कापून देते ती मोठी गोष्ट नाही. तुला पाहिजे तू कापू शकतेस? मला नाही येते बरोबर कापताना. नाही येत, मग शांत बस. पण असं मी कापू शकतो, सोपं आहे. मग कापलंच का नाही मला? तू काहीतरी काम कर. अननस पिकलेला आहे ना पण? हा, अननस पिकलेला नाही तर कच्चा वाटते तुला? हा अननस रोहनच्या आईने दिलेला आहे, त्यांनीच त्यांच्या शेतात आणि पिकवलेला आहे. मी आता इकडे होतो त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी अशा शेतातल्याच घेतो. त्या दिवशी काय घेऊन आलो आपण, मक्के. हा अननस माझ्या घरच्यांनी लावलेला आहे. ऍक्च्युली आमची जागा आहे तिकडे, वाडी आहे. तर हा अननस घरचा आहे, आम्ही विकत वगैरे नाही आणलाय. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्ही विकत आणतच नाही, कारण घरी जर मित्रांनो चांगलं ऑर्गॅनिक एकदम आपल्याला भेटतंय फूड, आई बाप्पा लावतात, तर मग जल्दी करो. ऑलमोस्ट झालेला आहे. हे आतमध्ये जे होल आहेत ते तुला काढता नाही येत काय?
ते कसे काढू मी? तू तिचे प्रॉपर अननस कसं कापतात तसं नाही तुला येत काय? प्रॉपर अननस कापायला मी फ्रूटवाला नाही, मी प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे. मी काय फ्रूटवाला आहे काय प्रॉपर अननस कापून द्यायला तुला? कसं कापलंय बघा. त्यात सुरी दिली, ही तुटलेली सुरी. झाला झाला. आता ते पीस कर. वाव, तोंडात तोंडात पाणी पाणी येत येतंय. आहे. पूर्ण प्रॉपर पिकलेला आहे. अरे. जर ह्याने जसं मसाला टाकला ते खायला तर किती मस्त वाटेल ना. बस करू. बस मला एवढेच पाहिजे. हा प्लेट मध्ये ठेव, फ्रीज मध्ये. प्लेट प्लेट खाली आहे. ते मी ठेवू? नाही तूच ठेव. एक सेकंड, ते कोणाला देतोस तू? मला? ओ घे. माझ्या हातचा अननस खा. एवढा गोड लागेल ना, एवढा गोड. तसं का तू बनवलाय? प्रेम किती आहे त्याच्यामध्ये. चलो भाई, हा मी खाणार नंतर मील सोबत. वाह, चलो. ठीक आहे, मी खाऊ? मला माझ्यासाठी कापला असता तू? आणि तो तेवढं सगळं तुझ्यासाठीच आहे. ऐक ना, गोड. चला मित्रांनो, कार्डिओ करायचा आहे. बाय द वे, माझी बल्किंग चालू आहे. बल्किंग मध्ये पण मी 45 मिनिट्स कार्डिओ करतोय. तर आता कार्डिओला भेटूया. हा, चलो मित्रांनो, कार्डिओला जाऊया. आणि बघा, ही आपली GT 650 आहे ना, हिला मी सध्या चालवत नाही जास्त, कारण पाऊस पडतोय. त्याच्यामुळं बेटर राहतं की आपली थार चालवू. आता पाऊस पण असा पडतोय, मला जायचं आहे पहिला. हां, चलो आतमध्ये जाऊन बोलूया जे काय ते. हे बघा, माझी जिमची बॅग माझ्या गाडीमध्येच असते कधी कधी. आणि हा इथं प्रोटीन आहे. हो, मी घाईमध्ये पावसाच्या याच्यामध्ये मी गाडीत बसलोय. पण पाठीमागं बघू शकता तुम्ही, तो पाठीमागं माझा गेट आहे ना, हा गेट हा खोलायचा राहिलाय. आणि तो आता मला पावसात भिजत खोलावा लागेल. अरे यार. पण एनिवेज, पावसाची मी खूप आतुरतेने वाट बघितलेली आणि तो पाऊस आलेला आहे. तर त्या गोष्टीवरती कंप्लेन करून नाही चालणार. अरे, श्रुतीचे पार्सल म्हणजे दिवसभरात डिलिव्हरी बॉय आला. आता अजून एक पार्सल काहीतरी फुल खर्चावाला गेम चालू आहे. हे बघा, गेट खोल ना. वा, म्हणजे मला भिजत व्याना आहे. खर्च कमी नाही दिलेला आहेस तू या पार्सलच्या मागे. असं खर्च करत नाही बाकी मुलींसारखे, तुला नाही माहिती. अच्छा, काय आहे ते? चप्पल आहे. चप्पल? स्कॅनर? तुमचा नंबर आहे? चलो, मी जातो कार्डिओला. बाय. आणि तो अजून असले 2-4 पार्सल मागवत राहा काहीतरी. रोज येतात? रोजच येतात. मित्रांनो, या गाडीबद्दल बोलू ना, तर मला बरीच लोक बोलले की यार त्या गाडीचा प्रॉब्लेम आहे असं. की एक मिनिट, सीट बेल्ट. हा, तर मला खूप लोक बोलली की ओके, मला खूप लोक बोलली की थार घेऊ नको. खूप लोक म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मधलीच. थार घेऊ नको, थारचा याचा प्रॉब्लेम आहे, हा रॉक्स. पण हॉनेस्टली बोललो तरी रॉक्स मला नाही आवडत. तर थारचा सिटिंग पोझिशन चांगला नाही आहे. त्याच्यानंतर लॉंग ड्राईव्हसाठी कम्फर्टेबल नाही. असं काहीच ना. मला एकदम कम्फर्टेबल गाडी वाटते ही. आणि कम्फर्टेबलपेक्षा परफॉर्मन्स पण ठीकठाक आहे.
आणि ही गाडी ऑटोमॅटिक आहे माझी, त्याच्यामुळे मला तो पण त्रास नाही. आणि सर्वात मोठा त्रास काय नाही माहिती आहे, तुम्ही कशीही गाडी खड्डे असो रोड खराब असो, कारण बनलेलीच ऑफ रोडिंग मशीन आहे भाई, तर तो एक काय त्रास नाही. त्याच्यामुळे हा माझ्या लाईफ मधला सर्वात बेस्ट डिसिजन जो की मी थार घेतली. सिरियसली बोलतोय, सर्वात बेस्ट डिसिजन मी थार घेतली. तो जर कोणाला घ्यायची असेल ना भाई, बिंदास घ्या. पण हा मी पहिला विचार करत होतो की थार RWD घेऊ, पण यार RWDचा असा इश्यू आहे ना की तुम्ही जेव्हा कुठेतरी गाडी तुमची फसते किंवा काय, हा तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तो फील येतो की हा माझ्याकडे थार आहे, मी इथे याच्यामध्ये चिखल असेल किंवा काही असेल मी टाकू शकतो, पण तुमच्या RWD फसणार, तुमच्या RWD फसणारच. त्याच्यामुळे घेतलीत तर 4x4 घ्या, खरंच सांगतो. बाकी गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. हा सीटचा प्रॉब्लेम आहे, जर तुमची फॅमिली वगैरे असेल तर तुम्ही नका घेऊ. मी आणि श्रुती हे सोडून, दोघं जण सोडून तर कधीतरी दीपेश असतो किंवा माझी फॅमिली कधीतरी असते, तर माझ्यासाठी ती ओके. ओके बाय मित्रांनो, भेटूया जिम मध्ये फटाफट. ॲक्च्युली मी माझे सॉक्स विसरून आलो, आणि सॉक्स आहे ना श्रुतीचे घातलेले आहेत मी आता गाडीतून काढून. लेट्स गो बाई, कार्डिओ स्टार्ट. इन्क्लाइन 15, स्पीड पहिली 3 मिनटं 3 वरती स्पीड ठेवतो मी. ओके हे बघा, त्याच्यानंतर 3 मिनटानंतर घेणार स्पीड 5.12 वरती. मित्रांनो 45 मिनिट्स कार्डिओ झालेला आहे. आता आम बघा किती आहे, आणि ॲप्स कडे गेलेले आहेत कारण गेनिंग चालू आहे. ठीक आहे, पण ते घेऊन येऊ आपण. चलो बाय, घरी जातो आणि मील करताना भेटतो तुम्हाला. ओके मित्रांनो, मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाचा आनंद घेत घेत मी आता खाणार आहे माझी मील नंबर 2. ही दुसरी मील आहे मित्रांनो. अशा माझ्या चिकनच्या काहीतरी 3 मील असतात. हां, चिकनच्या 3 मील, आणि ब्रेकफास्टला अंडी खातो, त्याच्यानंतर मी खातो प्री वर्कआउटला. ओके, तर चला ही मील संपवतो. हा मित्रांनो, मील केलेली आहे मस्त. मी सेकंड मील पण खाल्ली, पण शूट नाही केली, त्यात काय स्पेशल नाही. तर आता थोडी रेस्ट करतो, कारण रेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. किती पण मील करा, किती वर्कआउट करा, पण जर तुमची झोप चांगली तुम्ही घेत नाही तर मग भाई गेन्स थोड्याशा तुमच्यापासून लांब पडत जातील, आणि माझ्या डोळे आता बंद व्हायला लागलेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट. बाय द वे, वाजलेत तो किती वाजले, 5:30 7 वाजलेत. मी 8 वाजता उठणार आणि वर्कआउटला जाणार, एकदम मजबूत वर्कआउट करणार. फक्त 1 तास झोपतो थोडा मस्त. चलो बाय, स्टे स्ट्रॉंग, आणि झोपा आणि खा पिया टाईमवरती, वर्कआउट करा आणि काम पण करा, आहे ना. बाय.